दादासाहेबांचा विचार मांडत होते बाबा. का तर इतराला वेळ द्या. आणि आज आपल्याला हे शिकायला भेटलं पाहिजे की स्वतःसाठी जगू नका. मैं हूं भला मेरा भला, कुछ सोच अपनी मगज में, जग में किसी का चला. मी माझं फक्त तेवढेच जीवन जगू नका. दादासाहेबांचा हा आदर्श आहे. म्हणून आज त्यांची कीर्ती चारोवर चालू राहिली. तर 78-79 ला मी दसऱ्याच्या दिवशी मला एसटी नव्हती नागपूरवरून आणि माझा कार्यक्रम होता कानोली 12 येथे. मग मी गेलो दादासाहेबांच्या तिथं. व आपला परिचय आहे, आपण यायले गाडी मागू. मग दादासाहेबाच्याकडे गेल्यावर त्यांच्या पत्नीला प्रमिलाबाईला दादासाहेबांनी सांगितलं सत्यपालले पूर्णाची पोळी जीव घाल आणि जेवण केल्यानंतर सत्यपालला गाडी देऊ. तर त्याचे लहान भावाची गाडी होती बाबा. त्यांच्या लहान भावाची कार मला दिली आणि 12 वाजता मी कानोली 12 मध्ये गेलो. यांचं नाव आहे दादासाहेब काळमे. ते कधी 78-79 मधली घटना आहे बाबा. आणि म्हणून ज्यानं अशा या गरीब लेकरावर प्रेम केलं बाबा. आता तर मी दिल्ली पर्यंत जाऊन आलो जंतर मंतर. आता मी कुठेही जाऊन येतो. आता मला ओळखतात. पण त्या काळात बाबू मला सहारा देणारे दादासाहेब होते. म्हणजे गिरते को उठाना स्वर्ग मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, और दुविधा को हटाना वर्म मेरा. अरे असे होते दादासाहेब. म्हणून रंजल्या जीवाची ज्यानं गोरगरिबाचा विचार केला, ज्याचं कोणी नाही अशा माणसाने नोकरीवर लावलं बा. संत कोणाला म्हणा. आजकाल संत भरपूर पैदा झाले. म्हणून आम्हाला संत दादासाहेब काळमे, ज्यांनी देवही सांभाळला, विज्ञानही सांभाळलं आणि गोरगरिबाची सेवाही केली बाबा. माझं त्यावेळेस मला कोणी ओळखत नव्हतं. पण तुम्हाला कल्पना आहे ना हे गाणं कोण्या पिक्चरचं आहे सांगा बरं. तुम्हाला मी तुकडोजी महाराजाचा एक अभंग ग्रंथ देतो. हे गाणं कोण्या पिक्चरचं आहे सांगा बरं. माझी काळजाची तार आज छेडली, कोणही या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि माझ्याकडून पुस्तक घेऊन जा. या ना तुम्हीच या. तुम्ही या पांढरी दाढी या ना. काय पाहिजे? अरे मी येतो समोर या. पिसाळलेल्या नागिनीने थैथयाट केला, थैथयाट केला. माझ्या पतंगाची दोरी तीन दोडली. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. मी पुस्तक घेऊन त्यांच्या जवळ जातो. एका गावी होता एक भोळा भाग्यवंत, भोळा भाग्यवंत. पुण्यवान म्हणती त्याला, कोणी म्हणे संत, कोणी म्हणे संत. त्याच्या पतंग
मागाची दोरी तीन तोड. तुम्ही म्हणाल या विषयात हे गाणं कसं आलं, सांगतो ना मी. माझं कीर्तन मला जास्त अध्यात्म कळत नाही, परंतु करंट मध्ये आज वर्तमान मध्ये कशाची गरज आहे ते मांडत आलो. कारण मी तुकडोजी महाराजाची विरामगीता मांडणार आहोत. ज्यांनी हे गाणं सांगितलं कोण्या पिक्चरचं आहे त्यांना पुस्तक घेऊन जा. तुम्हीच उभे राहा. या चालले का घरी? नाही ना, क्या बात. येऊन राहिले देरे का चोडी कोणता पिक्चर आहे तो? पिंजरा. मी पिंजऱ्याबद्दलच का बोललो आज. व्ही शांतारामनं पिक्चर काढला होता. श्रीराम लागू हिरो होते आणि व्ही शांतारामची भेट दादासाहेब काळमेघांनी त्यांच्या बिल्डिंगवर विद्यापीठामध्ये करून दिली. धन्यवाद. तुम्ही बरोबर पिंजऱ्याचं नाव. या पिंजऱ्यात अनेक लोक लटकले आहेत. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. 10 वर्षाची सजा. आला विठ्ठल. ओके, ओळखलं ना, कारण सर्व चेहरे ओल्ड मॉडेल मधले आहो ना. तुम्ही ना आपण सारखे पडतो ना. कोणी 75, कोणी 78, मी 71, कोणी 61-62. आता प्रकार वेगळा आहे, पण रिटायर्ड झाल्यावर 58 झाल्यावर 59, 60, 61, 62, 63. ठीक आहे, जाता का? मी जातो. आम्ही जातो आमच्या गावात. एवढ्या लवकर तर चेहरा दिसत नाही तुमच्या. थांबा ना, काही गडबड करू नका. मुलं मला चांगले निघाले, तुमचं भविष्य सांगू का? तुमचा परिवार मोठा सुंदर आहे. तुमचे मुलं बाळ एवढे आदर. हात दाखवा दूर. हात दाखवा. पंजा दाखवता का? पण हात खाली असं करा. खरंच भाग्यवान माणसा. एवढं समाधान आहे तुमच्या चेहऱ्यावर. याचं कारण तुमचे मुलं बाळ चांगले आणि अत्यंत शून्यातून तुम्ही वर इकडे भाऊसाहेब पंजाबरावच्या हाती लागले आणि तुमचं कल्याण झालं. का? संत कृपा झाली, इमारत फळाली, म्हणून अमरावती दिल्ली डबल मधले आहे ना. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मी शेवटी यासाठी आहो की कार्यक्रमाचा शेवटी गोड झाला पाहिजे, नाही तर जेवण झाल्यावर कोणी कोणाचं नसते. हजारों मददगार मिलते हैं, काम के चंद मिलते हैं, और बुरा वक्त है कि सबके दरवाजे बंद मिलते हैं. येथे पाहिजे जातीचे, एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. आज भाऊ तुम्ही बसणाऱ्यामध्ये तेच तर विशेष लोक आहेत. भीमा तुझ्या विचाराचे जरी 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते. जसं डॉक्टर भीमराव बाबा आंबेडकरांना वामन दादानं गाणं लिहिलं, तुझ्या विचाराचे 5 पायदा. दादासाहेब एक घडले बाबू, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख एक घडले, पण आज 5000 प्राध्यापक, प्राचार्य, लेक्चरर, डॉक्टर आज भाऊसाहेबाच्या कष्टामुळं, त्यांच्या डायरेक्टरांच्या मेहनतीमुळं, जे स्वतःचा बंगला गहाण ठेवणारे, स्वतःच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवणारे भाऊसाहेब आज इवले से रोप लाविले द्वारी
त्याचा वेल गेला गगनावरी. प्राध्यापिकाही बायको आणि प्राध्यापकही नवरा. या बायका तरी भेटल्या असत्या का तुम्हाला? भेटल्या असत्या नाही, भेटल्या नसत्या जर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आले नसते. नाही तर मग एखाद्या हॉटेलवर कप्पचे धुयाले जिंदाबाद. आपले आयाने सत्यापात. मी काही कोणता बाबा फाबा किंवा उर्फ कोणी बाबासाहेब नाही. आपलं जे आहे ते डायरेक्ट आहे. तरी आज मला ब्रेक आहे म्हणून मी शॉर्टकट मध्ये घेतो. कारण मी आता बाहेर फिरणारा माणूस बाबू, पुरी हवा डोक्यात शिरल राहते बाहेर. आज दादासाहेब हाच कार्यक्रम बाहेर असताना तर जबरदस्त मांडला असता. कारण आताच आजच्याच पेपरची बातमी आहे. आजच्याच. बोलू की नाही बोलू? बोला बोला बोला. नाही ना, सत्य कळू राहते बरोबर. कारण जो सत्य